शेतकरी मित्रांनो नमस्कार. होय, आम्ही शेतकरी समूहाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ऊस पिकामध्ये तसा किडींचा प्रादुर्भाव येत्या काही काळात खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. कुमणी किडीचा तर प्रादुर्भाव आपण बघताय सगळ्याच भागामध्ये ऊसामध्ये दिसून येतोय. त्याचसोबत अर्ली शूट बोरर असेल म्हणजे खोडकिडा असेल, खोडकिडीचा प्रादुर्भाव आहे. कांडी किडीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आणि काही ठिकाणी काही एंडेमिक काही पॅचेसमध्ये लोकरी माव्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. लोकरी माव्याचा प्रादुर्भाव जर तुम्ही बघितला तर तो पॅचेसमध्ये म्हणजे तळक्यामध्ये दिसतो. शेतामध्ये एक सकळ लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसत नाही. आता तुम्ही जर ह्या बाजूला जर कॅमेरा फिरवल्यावर बघितलं तर हा एक पॅचच आहे थोडा. त्या पॅचमध्ये या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. शेतकरी करतात काय नेमकं, कुठल्याही किडीचा प्रादुर्भाव दिसायला लागल्यानंतर एक स्वाभाविक पहिला शेतकऱ्याच्या मनामध्ये असतं की ह्याला कीटकनाशक फवारावं आणि कीटकनाशक फवारून त्याचा बंदोबस्त करावा. ते शेतकऱ्यांच्या मनामध्ये येणारी एक साहजिक कल्पना आहे. आणि किडीचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशक हे त्यांना जवळचं साधन वाटतं. पण कीड व्यवस्थापनामध्ये आपण जर पाहिलं तर कीड व्यवस्थापनामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे उपाय करणं कुठल्याही याच्यासाठी किडीसाठी गरजेचं असतं. आता आपण आज हा व्हिडिओ का करतोय, म्हणजे लोकरी माव्याच्या व्यवस्थापनासाठी इथं येऊन व्हिडिओ का करायला लागलोय, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आत्ता ह्या प्लॉटमध्ये जिथं उभा आहे त्या प्लॉटमध्ये लोकरी माव्यावर जगणारा जो मित्र कीटक आहे, मगरी आळी म्हणतात, मायक्रोमस इग्रोटस, तर त्याची संख्या इतकी आहे ह्या शेतामध्ये. एका पानावर जवळपास 10-10, 15-15 मगरी आळ्या तुम्हाला आत्ता दिसून येतील की त्या लोकरी मावा खाण्याचं काम करतात. आपण जर हे पान बघितलं, जरा थोडासा फुटून कॅमेरा दाखवला की दिसून येईल. हे जर पान बघितलं तुम्ही, ह्याच्यामध्ये बघा ही जी आळी दिसते माझ्या बोटाजवळ बघा, हे हलताना आळ्या दिसतात, मगरीसारख्या आळ्या आहेत. तर त्या या मायक्रोमस नावाचा जो मित्र कीटक आहे तर त्या मित्र कीटकाच्या आळ्या आहेत. आता हे दिसेल तुम्हाला बघा, ही फिरताना तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसते. एका पानावर जर मोजायचा प्रयत्न केला आपण तर अंदाजे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 जवळपास 11 ह्या आळ्या दिसतात. हे मावा खाण्याचं काम करतात. तुम्ही इथं जर बघितलं बघा, ही आळी आता इथं मावा तोंडात धरायला लागले. इथं तुम्ही जर बघितलं तर ह्या इथं बघा. तर अशा वेळेला मित्रांनो कुठलाही कीटकनाशकाचा स्प्रे घ्यायचा नाही आपल्याला. ही जी मित्र कीटक हा जो आहे, हा मित्र कीटक आपल्या पूर्ण शेतातील हा लोकरी मावा खाऊन फस्त करतो. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये समजा असे जर मित्र कीटक दिसत नसतील, आता हा व्हिडिओ आहे हा कुठला आहे, आष्टा आणि बावचीची जी हद्द आहे त्या हद्दीमध्ये एक शेत आहे. तुमचं नाव अनिल पाटील शेतकऱ्यांचं नाव आहे. तर त्यांच्या शेतामध्ये आहे. समजा ह्या जवळच्या भागात जर कुणाला दिसत असतील, समजा माझ्या शेतामध्ये लोकरी मावा दिसतोय पण ही मगरी आळी दिसत नाही, अशा वेळेला काय करायचं, हे जे पान आहे हे पान असं कट करून घेऊन जायचं पिशवीत घालून, आणि हे पान बरोबर अशा पानाला जिथं लोकरी मावा दिसतोय तिथं स्टेपल करून टाकायचं. म्हणजे काय होतं, ह्या ज्या आळ्यांचं प्रजनन परत आपल्या जिथं लोकरी मावा नाही तिथं व्हायला चालू होतं आणि आपल्याला किडीपासून चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होतं. कीटकनाशकांचा वापर अशा वेळेला 100% टाळायचा मित्रांनो. जरी आपल्याला आता दिसत असेल इथं अजून लोकरी मावा दिसतोय आणि मला लगेच घालवायचा आहे, असा काही प्रयत्न करू नका. ह्या आळ्या खूप दिवसाला जवळपास 10-12 माव्याची पिल्लं खाऊन फस्त करतात. आणि इतक्या ह्या पानावर तुम्हाला आळ्या ही दिसून येते. मागं जर तुम्ही इथं बघितलं तर ही पानं बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला किती आळ्यांची संख्या दिसते. ह्याच्यावर बघा, इथं तुम्हाला आळी दिसत्या ह्या पानावर बघा. इथं पाय मोठी एकदम आळी आहे, हे बघा दिसते ही आळी त्या तोंडामध्ये तुम्हाला दिसत असेल. तर अशा प्रकारे जर आपल्याला ह्या मगरी आळे तुम्हाला दिसत असतील, ह्या पानावर बघा इथं दिसत्या, इथं ह्या पानावर माझ्या बोटाजवळ. तर अशा जर मगरी आळे आपल्याला दिसत असतील तर त्यांचं संवर्धन करा मित्रांनो. कीटकनाशकांचा वापर करू नका. आता ह्या सुद्धा शेतकऱ्यांनी त्यांच्या खालच्या शेतामध्ये जिथं दिसतंय तिथं त्यांना ह्या काय अशा आळ्या दिसल्या नाहीत. त्यांनी सकाळी स्प्रे घेतला आणि ज्यावेळेला इकडे त्यांना स्प्रे घ्यायचा होता त्यावेळेला त्यांनी बघितल्यानंतर अमोल पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की अशा माझ्या शेतामध्ये दिसतंय तर हे मित्र कीटक आहे का. एकदा कन्फर्म झाल्यानंतर म्हटलं शेतावर जाऊन आपण व्हिडिओ बनवावा. लोकरी माव्याचा तुम्ही जर बघितलं तर पानातील लोकरी मावा काय करतो, रस शोषण करून घेतो आणि रस शोषण करून घेऊन त्याच्या अंगातनं एक चिकट साखरीसारखा द्रव बाहेर टाकतो. तुम्ही ही बघितलं असेल ह्या पानावर तुम्ही जर बघितलं तर बघा इथं ही पानावर बघा हे काळे चिकट हा स्त्रव दिसतो. ह्याच्यावर ही कॅप्नोडियम नावाची काळ्या रंगाची बुरशी वाढते. त्यामुळं जिथं लोकरी माव्याचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसून येतो त्या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव जिथं दिसून येतो त्या ठिकाणी तुम्हाला असे काळे पॅचेस दिसते. आता ह्या सहज पान काढले, ह्या सहज पानावर काढलेल्या पानावर बघा किती आळे आहेत. 1
मित्रांनो असं म्हणतो की ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशा मित्र कीटकांची संख्या दिसून येते तो शेतकरी खरं म्हणजे तर भाग्यवान समजला पाहिजे। आज आपण कीटकनाशकांचा वारेमाप वापर करून अशा मित्र कीटकांची संख्या आपल्या शेतातील आधीच कमी करून टाकल्या। त्यामुळे असे जर मित्र कीटक दिसत असतील तर त्या मित्र कीटकांचं मित्रांनो संगोपन करा। अशा क्षेत्रामध्ये शक्यतो कीटकनाशकांचा वापर करू नका। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशा मित्र कीटक दिसत असतील अशा ठिकाणी नेऊन तुम्ही तुमच्या शेतामध्ये जरी जिथं लोकरी मावा सोडला दिसतोय तिथं नेऊन सोडले तरी तिथं त्यांचं प्रजनन वाढेल आणि लोकरी माव्याची संख्या आपल्याला नियंत्रणात ठेवायला मदत होईल। तर या पद्धतीनं लोकरी माव्याचं व्यवस्थापन हे मित्र कीटक करतात। आपल्या शेतामध्ये पण जर लोकरी मावा दिसत असेल तर पानाच्या मागे असे बघा, अशा जर मगरी आळ्या आपल्या दिसत असतील तर शक्यतो कीटकनाशकांचा वापर करणं टाळा। धन्यवाद।